नमस्कार. जाणीवेच्या गंधगोष्ठीमध्ये आपण बोलतोय स्त्री आणि सौंदर्य या विषयावरती. स्त्रियांचे अनेक ताण हे इतके वाढतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यावर जो काही परिणाम होतो तर त्याच्यातून त्यांना रिलॅक्स करण्यासाठी, त्यांचं सौंदर्य आतून खुलवण्यासाठी निर्मल विसावाचा सतेजा हा उपक्रम आहे. यासंबंधी मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांच्या मनावर जे काही ताण असतात त्याच्याकरता वेगवेगळी मेडिटेशन्स आम्ही कशी केली ते मी तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगणार आहे. त्यातला हा जो पहिला भाग आहे ते म्हणजे मला सुंदर वाटण्याकरता. मुळामध्ये मला स्वतःलाच मी सुंदर वाटत नसेल तर तुम्ही कितीही बाह्य उपचार केलेत तरीसुद्धा तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचा चेहरा हा सुंदर दिसेलही पण तुम्हाला आतून सुंदर वाटणार नाही. आणि आपण कशाकरता प्रयत्न करणार आहोत की मला आतून वाटायला पाहिजे की मी सुंदर आहे. अनेक वेळा असं होतं, एक ठराविक समाजाच्या काही सौंदर्याच्या कल्पना असतात. आपल्याकडे बेसिकली गोरी असणं, चाफेकडी नाक असणं, लांब केस असणं वगैरे वगैरे असे काही कन्सेप्ट्स काही दिवसांपूर्वी होते. पण आता इतकंच चांगलं वाटतं की आता त्या सगळ्या कल्पनांना छेद गेलेला आहे. तुमचा रंग कुठला आहे, काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, हे महत्त्वाचं नाही. तुमचं नाकाचा शेप कसा आहे, तुमचं चेहरेपट्टी कशी आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला आतून स्वतःला स्वतःविषयी किती आत्मविश्वास आहे ना, हे महत्त्वाचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आहे तसं स्वीकारता तेव्हा पहिला परिणाम आपल्याला काही मिळत असेल तर आपलं व्यक्तिमत्व हे पूर्णपणे कॉन्फिडंट व्यक्तिमत्व होतं. कॉन्फिडंट पर्सनॅलिटी की कोणालाही बघितल्यावर वाटतं अरे वा, की किती एकदम आत्मविश्वास वाटतो ना तिच्याकडे बघितल्यानंतर. सो तशा पद्धतीने मलाच जर माझ्या विषयी, माझ्या दिसण्याविषयी, माझ्या रंगाविषयी, माझा जो काही चेहरेपट्टी मला मिळालेली आहे जन्मता त्याच्याविषयी माझ्या मनात जर का एकदम कमीपणाची भावना आहे तर कितीही आपण प्रयोग केले बाहेरून तरी मला आतून जे माझ्यामधली ब्युटी मला फील व्हायला हवी, जी जाणवायला हवी सौंदर्य, ते जाणवणार नाही. कारण ते आतच नाही आहे. कारण मुळामध्ये तुम्ही कुठली चेहरेपट्टी घेऊन येणं, जन्माला येणं हे आपल्या हातामध्ये नाही. बरोबर आहे. अनेक बाहेरच्या सगळ्या बाह्य गोष्टी की तुम्हाला कुठल्या कुठल्या संघर्षातनं जायला लागते, कोणाकडनं काय ट्रीटमेंट मिळते हे आपल्या हातातच नाही. मग आपल्या हातात काय, ज्या काही हा सगळ्या अनुभवातनं भावना आपण साठवलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला कायम असं जाणीव जर करून देत असतील की नाही तू चांगली नाहीस, तू चांगली दिसत नाहीस, तुझं व्यक्तिमत्व चांगलं नाही आहे, तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, अशा जर सतत विचार तुमच्या मनात येत असतील तर अर्थातच ते तुमच्या सौंदर्याला पण हानिकारक ठरू शकतात. ह्याची जाणीव तुम्हाला करून द्यायला हवी आणि म्हणून हा एपिसोड आहे. समजा असं झालं की तुम्ही एखादा सुंदर ड्रेस घालून गेलेले आहात बाहेर आणि पहिलीच कोणतरी एक व्यक्ती तुम्हाला भेटली आणि ती म्हणाली आहा काय मस्त दिसतंय आज तुम्ही, की लगेच आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि वाटतं हां खरंच मला जसं आज वाटतंय आतून की मी सुंदर दिसते तसं समोरच्यालाही वाटलं म्हणून आपल्याला बरं वाटतं. पण समज 4 पावलं गेल्यावर कोणी एका व्यक्तीने आपल्याकडे विचित्र नजरेने बघितलं, काय हे घातलंय असं काहीतरी भाव जर त्याच्या बघण्यामध्ये असतील तर आपला आत्मविश्वास पुन्हा आतमध्ये हळतो आणि आपल्याला वाटायला लागतंय मी खरंच चांगली दिसते का, की काय आहे, काय कुठे लागलेलं नाही ना माझ्या चेहऱ्याला, काही विचित्र नाही ना दिसते मी, असं पटकन आपल्या मनात येतं. आणि मग परत ते विचार आपल्याला आपल्या कमीपणाची वेगवेगळ्या पद्धतीने जाणीव करून देतात आणि मग अशा प्रकारचे विचार एकदा यायला लागले की ते थांबत नाही. मग माझा जो चेहरा आहे तो मला कुरूप वाटायला लागतो, माझे जे काही केस आहेत ते मला आवडेनासे होतात किंवा मला दुसऱ्या कोणासारखं तरी दिसावंसं वाटायला लागतं किंवा तिच्याकडे आहे त्याचा मला कुठेतरी हेवा वाटायला सुरुवात होते. असे सगळे ही विचारांचे ट्रॅक वेगवेगळ्या भावनांच्या दालनातनं वाहतात आणि मग आतमध्ये बाहेरनं आपण कितीही सुंदर
ड्रेस घातलाय, सगळा मेकअप केलाय, काही केलंय, तरी आतमध्ये मात्र आपल्याला खट्टू वाटत राहतं, निराश वाटत राहतं आणि वाटतं नाही, हे काय बरोबर नाही. कारण कायम आपण दुसरा काय म्हणतो आहे आपल्याला ह्याच्यावरती आपली स्वतःची सौंदर्याची कल्पना असते, किंवा मी सुंदर दिसते की नाही हे आपल्याला दुसऱ्या कोणीतरी सांगावंसं वाटतं. ही एक सामान्य सर्वसामान्य अपेक्षा असते किंवा आपल्या वागण्याची पद्धत असते. पण जर तुमच्या मनामध्ये एक ठाम भावना असेल की नाही, मी सुंदर आहे, जे काही जसं आहे माझ्याकडे, जो माझा चेहरा आहे, जे काय माझं व्यक्तिमत्व आहे, जी काय माझी देहाची साईज आहे, ती सगळी मला मान्य आहे आणि मी ती स्वीकारली आहे, तर कोणी काहीही म्हटलं तरी आपल्यावरती परिणाम होता कामा नये. मग ही जर मानसिक ताकद तुम्हाला यायला हवी असेल, तर मुळात स्वतःबद्दलची कमीपणाची भावना, मग ती कुठल्याही बाबतीतली असो, मी म्हटलं तसं तुमच्या चेहऱ्याबाबतीतली, तुमच्या केसांबाबतीतली, तुमच्या त्वचेच्या रंगावरची, किंवा तुमच्या जे काही देहयष्टी आहे त्याच्या संबंधाने असो, तुमच्या पर्सनॅलिटीविषयी असो, ती मनातनं काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला जर मी सुंदर वाटायला हवं असेल, तर माझ्याकडे जे जे काय आहे त्याच्यामध्ये मला ॲबंडन्स वाटायला हवा, त्याच्यात मला समाधान वाटायला हवं, त्याच्यात मला आनंद व्हायला हवा आणि मी जशी आहे तसे मला खुलेपणाने स्वीकारण्याची एक वृत्ती यायला हवी. पण ही जर नसेल तर काय करायचं? तर आपण आपल्या सौंदर्यावर या वृत्तीचे होणारे परिणाम थांबवू शकतो का? तर मी म्हणेन हो. आमच्याकडे असं एक मेडिटेशन आहे तुम्हाला सुंदर वाटण्यासाठी, तुम्हाला तुमच्यातल्या सौंदर्याची जाणीव होण्यासाठी. सो हे जे काय आहे ते मेडिटेशन तुम्ही ऐकायचं आहे. सलगपणे 1 महिनाभर ऐकण्याकरता तुम्हाला त्याचा ॲक्सेस दिला जाईल. त्याच्याबरोबर तुम्हाला डिस्टन्स हिलिंग दिले जातील आणि तुमच्यातली ती कमीपणाची भावना काढून टाकल्यानंतर तुम्हाला पहिला फरक जाणवेल की तुम्हाला आत्मविश्वास वाटायला लागेल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी प्रेम वाटायला लागेल आणि मग दुनिया गई भाड में, कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही आत्मविश्वासाने मिरवाल आणि मग त्याची एक झळाळी, एक तेज तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि ते तुमचं सौंदर्य खुलवेल. अशी आमची कन्सेप्ट ह्या सगळ्या मेडिटेशनच्या बाबतीत आहे. त्यामुळे आज आपण काय बघितलं थोडक्यात सांगते, की स्वतःला सुंदर आतून वाटणं हे महत्त्वाचं आहे. आणि अनेक अशा भावना आहेत, कारण आपलं कायम दुसऱ्यांनी सुंदर म्हटलं की आपण सुंदर होत हे कल्पना करण्याची आपल्याला एक सवय असते, ती एक विचार करायची पद्धत असते, किंवा स्वतःमध्ये सतत कमीपणा शोधण्याची एक आपल्याला वृत्ती असते आणि त्याच्यामुळे आपले कितीही आपण आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी असल्या तरी आपण कायम आत्मविश्वास गमावल्यासारखं आपलं व्यक्तिमत्व होऊन जातं आणि सौंदर्य त्याच्यामुळे आपलं जे काय आहे ते झाकळून जातं. आणि म्हणून जर आपल्याला या भावना काढून टाकायच्या असतील तर मेडिटेशन हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आमची मेडिटेशन ही फक्त ऐकायची आहेत, मराठीतून गायडेड मेडिटेशन आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त पुढे पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगितलं जातं. फार वेळ नाही, स्वतःच्या सौंदर्याकरता जर काम तुम्हाला करायचं असेल तर आपण ब्युटी ट्रीटमेंट्स घेताना वेळ काढतो की नाही, तसा एक केवळ 20 ते 25 मिनटंच तुम्हाला काढायचे दिवसभरातली आणि स्वतःच्या सौंदर्याचा वेगळ्या दृष्टीने विचार करायचा आहे. काय मग तुम्ही तयार आहात ह्या सगळ्याला? तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. www.nirmalvisava.com या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर आमच्या अपॉइंटमेंट करता एक फॉर्म दिलेला आहे, तो तुम्ही भरा, किंवा nirmalvisava@gmail.com ह्याच्यावरती आम्हाला मेल पाठवा. पण स्वतःच्या सौंदर्याविषयी जागरूक व्हा. तुमच्या मनातल्या ताणांमुळे, वेगवेगळ्या ताणांमुळे त्याच्यावर जे काय ॲडव्हर्स इफेक्ट होत आहेत ते काढून टाकायला स्वतःहून एक पाऊल उचला. धन्यवाद. असेच भेटत राहणारच आहोत आपलं सौंदर्य खुलवायला, वेगवेगळ्या ताणांविषयी जाणून घेण्याकरता. चला तर मग.